हाय हॅलो नमस्कार। तर आज आपण प्रीमिक्सपासून कपकेक्स बनवून रेडी करणार आहोत, तेही पायनॅपल फ्लेवरमध्ये। तर मैत्रिणींनो, मी ते 2 कप होईल इतकं व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेलं आहे। या प्रीमिक्समध्ये आपल्याला काहीही मिल्क पावडर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर अजिबात टाकायची गरज पडत नाही। हे रेडीमेड प्रीमिक्स आहे। तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून बॅटर बनवून घेतलेलं आहे। कलर आणि फ्लेवरसाठी ते मी पायनॅपल इमल्शनचा वापर केलेला आहे। आणि आपल्याला हे जे बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे। या बॅटरमध्ये तुम्ही दूध सुद्धा वापरू शकता। दूध वापरून सुद्धा आपण छान असं हे बॅटर रेडी करू शकतो। 1 चमचा होईल इतकं रिफाइंड ऑइल सुद्धा मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, बघू शकता। याने कपकेक्स आहेत ते एकदम सॉफ्ट बनतात। तर इथे मी कपकेक्सचे जे मोल्ड आहेत ते घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला हाफ ऑइल इतकं बॅटर टाकायचं आहे। सध्या सर्व मुलांना उन्हाळी सुट्ट्या पडलेल्या आहेत, तर उन्हाळी सुट्टीमध्ये आपण त्यांना पटकन होणारी ही जी रेसिपी आहे कपकेक्सची खाऊ घालू शकतो। मुलांना कपकेक्स खूप आवडतात। वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्ही बनवून रेडी करू शकता। तर इथे मी थोडेसे ग्रीन कलरमध्ये आणि रेड कलरमध्ये ट्रूटी फ्रूटी वापरलेली आहे। वरती बघू शकता, याने खूप छान असा कपकेकला लुक येतो आणि मुलंसुद्धा आवडीनं खातात। तर सगळ्या मोल्डमध्ये इकडे बघू शकता बॅटर घातलेलं आहे। आणि हे जे कपकेक्स आहेत ते आपण गॅसवरती बेक करणार आहोत। ओटीजीची अजिबात गरज नाही। तर इकडे बघू शकता मी गॅसवरती पातेलं ठेवून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे वरती। आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। गॅसवरती मी अगोदर 10 मिनिटे पातेलं गरम होण्यासाठी, प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलं होतं। तर 20 मिनिटामध्ये बघू शकता किती छान असे कपकेक्स आपले बेक झालेले आहेत। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा। धन्यवाद।